नमस्कार मंडळी. मला वाटतं नवीन वर्षात आपण पहिल्यांदाच भेटतो आहे. अर्थात एक नवीन कवितेचं शीर्षक आहे वादळ. वादळ म्हणजे हे चक्रीवादळ वगैरे असं वादळ नाही, हे आपल्या घरात उद्भवणारं वादळ आहे, बेल्यातलं वादळ. कसे अचानक घरात आमच्या उठते वादळ, कसे अचानक घरात आमच्या उठते वादळ, कसे शेवटी डोळ्यामधले ढळते काजळ. काही उरले नाही जर मग सांगायाला, काही उरले नाही जर मग सांगायाला, लगेच यांच्या डोळा येते पाणी भळभळ. शेवटी काही उरलंच नाही तर हे शेवटचं अस्त्र आहे आणि या इथेच शेवट होतो. काही उरले नाही जर मग सांगायाला, लगेच यांच्या डोळा येते पाणी भळभळ. शांत असे घर तेव्हा किती छान वाटते, शांत असे घर तेव्हा किती छान वाटते. चहा अवेळी मागता हवा वळण बदलते. असते एखाद्याला सवय चहाची, एखादी चांगली ओळ सुचते, मग वाह क्या बात आहे, हे जरा चहा टाकतात, लगेच चहा अवेळी मागता हवा वळण बदलते. शांत शीतल घरात होते आदळ आपट, शांत शीतल घरात होते आदळ आपट, मारून घेतो गालावर मी हलके चापट. शांत शीतल घरात होते आदळ आपट, मारून घेतो गालावर मी हलके चापट. कसे वागावे घरात याचा क्लास असे का, असेल तर सांगा मला. कसे वागावे घरात याचा क्लास असे का, लग्न करूनी प्रेम विवाह त्रास असे का. कसे वागावे घरात याचा क्लास असे का, लग्न करूनी प्रेम विवाह त्रास असे का. आधीचे काही उरत नाही जाते कोठे. आधी कसं सगळं व्यवस्थित असतं, आधी म्हणजे लग्नाच्या आधी. आधीचे काही उरत नाही जाते कोठे, नसीब अचानक रूप बदलूनी लपते कोठे. आधीचे काही उरत नाही जाते कोठे, नसीब अचानक रूप बदलूनी लपते कोठे. लग्न न झालेले जेव्हा सुखी पाहतो, पाहून त्यांच्याकडे मी दुःखी होतो. काही असे मित्र आहेत आमचे ज्यांचे लग्न झालेले नाही, सुखात आहे. लग्न न झालेले जेव्हा सुखी पाहतो, पाहून त्यांच्याकडे मी दुःखी होतो. केली आहे चूक तर आता भोगणे आहे, केली आहे चूक तर आता भोगणे आहे. नवरा म्हणून जगात आता पिचणे आहे, केली आहे चूक तर आता भोगणे आहे. नवरा म्हणून जगात आता पिचणे आहे. तरुण मुलांना बऱ्याच आहेत सोयी आता, तरुण मुलांना बऱ्याच आहे सोयी आता. लिव्ह इन रिलेशन वगैरे वगैरे बाबी आता. तरुण मुलांना बऱ्याच आहे सोयी आता, लिव्ह इन रिलेशन वगैरे वगैरे बाबी आता. कपाळ करंटे आम्ही तेव्हा असले काही नव्हते, कपाळ करंटे आम्ही असले काही नव्हते. भांडत भांडत जगणे आमच्या भाळी आता, भांडत भांडत जगणे आमच्या भाळी आता. कसे अचानक घरात आमच्या उठते वादळ, कसे शेवटी डोळ्यामधले ढळते काजळ. तर कविता कशी वाटली सांगा, नुसता अंगठा दाखवू नका, कमेंट्समध्ये लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटू एखाद्या नवीन कवितेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. नमस्कार.